संविधान का है तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार। तूने ही सिखाया है समानता का सार, समानता का सार, समानता का सार। राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार। अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना। साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की 133वीं जयंती एवं छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती के उपलक्ष्य में शिवसेना उप शहर प्रमुख गणेश दगड़े के नेतृत्व में रबाल स्थित साईं बाबा नगर में भीमराव चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से जोश और खरोश के साथ जयंती उत्सव भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में मौजूद शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले ने महामानवों की प्रतिमा का पूजन कर उन्हें वंदन किया। साथ ही विजय चौगले ने उपस्थितों के साथ महाप्रसाद का लाभ भी उठाया। इतना ही नहीं, शाम बेहद अनोखे प्रकार से विंटेज कार में यह भव्य शोभा यात्रा निकाली गई। गाजे बाजे ढोल नगाड़ों के बीच गणेश दगड़े भी इस शोभा यात्रा में नाचते झूमते और जल्लोष मनाते शामिल हुए। बता दें कि इस दौरान बड़ी संख्या में भीम अनुयायियों की मौजूदगी ने इस कार्यक्रम की रौनक में चार चांद लगा दिया। इस अवसर पर गणेश दगड़े और शोभा यात्रा में सहभागी भीम अनुयायियों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच आम्ही प्रोग्राम ठेवलेले, आयोजन केलेलं, महाअन्नदान ठेवलेलं आणि रॅली भी ठेवलेली आम्ही आणि एकदम उत्स्फूर्तपणे आणि एकदम चांगल्या पद्धतीने आज पार पडला। त्याच्यामुळे आज सगळ्या एकदम कार्यकर्त्यांच्या आग्रहासह आम्ही आज एकदम खुशीमध्ये झालेलो आहे। आमच्या सर्वांच्या लाडके नेतृत्व सन्माननीय विजय चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर समाजसेवक गणेशदादा दगडे यांच्या देखील नेतृत्वाखाली साहेबनगर आणि रबाळे परिसरामध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये सकाळच्या सत्रापासून अन्नदानाचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या साहेबनगर वासियांकरता झाला। तर यामध्ये सर्व जातीचे धर्माचे पंथांचे लोक एकत्रित येऊन सामाजिक एकता कशा पद्धतीने असते हे आदरणीय गणेशदादांनी आजच्या या सत्रामध्ये दर्शवून दिलेलं आहे। प्रत्येकजण आनंदामध्ये या ठिकाणी नाचत होता, बागडत होता, खेळत होता आणि त्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून एक परिवर्तन घडू शकतं। आणि त्याचबरोबर आदरणीय गणेशदादा स्वतः एक इंजिनियर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित वर्गातलं व्यक्तिमत्व हे अशा पद्धतीनं पुढे येतं आहे। नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये असे सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवत राहू। भीमराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि याच्यामध्ये सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमचा नेता गणेशदादा दगडे हा एक सुशिक्षित वर्गातला आहे आणि नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आणखी परिवर्तनाची नांदी असेल हे मी या ठिकाणी आश्वासन। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।